इंडियन मेडिकल एसोसिएशन महाराष्ट्र ने 24 घंटे का राज्यव्यापी सेवा बंद आंदोलन घोषित किया। यह आंदोलन महाराष्ट्र सरकार और मेडिकल काउंसिल द्वारा बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरों को एलोपैथिक रजिस्टर में दर्ज करने की अधिसूचना के खिलाफ है। आईएमए के सचिव डॉक्टर शिरीष वैद्य ने कहा कि सिर्फ 1 साल की फार्माकोलॉजी पढ़ाई के आधार पर एलोपैथी की अनुमति देना मरीजों के लिए भी खतरनाक हो सकता है। इस आंदोलन के तहत महाराष्ट्र के सभी निजी क्लिनिक 24 घंटे के लिए बंद रहेंगे। साथ ही डॉक्टरों से आंदोलन में शामिल होने की अपील की गई। आईएमए महाराष्ट्राने पुकारलेला आहे, एक दिवसीय लाक्षणिक संप आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बीएचएमएस करून सीसीएमपी कोर्स केलेल्या पदवीधारकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्याचा एक नवीन जीआर काढला आहे। त्याच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। कारण सीसीएमपी हा एक छोटासा कोर्स आहे, काहीतरी ऑनलाईन किंवा 2 दिवस अटेंड करून ते लोक मॉडर्न फार्माकोलॉजी मध्ये हा कोर्स करतात आणि त्यांना इक्विव्हॅलंट टू एमबीबीएस असा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलेला आहे, जे की चुकीचं आहे। कारण एमबीबीएस आणि बीएचएमएस हा टोटली डिफरंट अभ्यासक्रम आहे। जे एमबीबीएस मध्ये शिकलं जातं ते कौशल्य किंवा ती निर्णय क्षमता बीएचएमएस करून तो अभ्यासक्रम करून त्या लोकांना येणार नाही, कारण इमर्जन्सी मॅनेजमेंट आणि सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत। तरीही त्यांना इक्विव्हॅलंट करण्यासाठी सीसीएमपी ला रजिस्ट्रेशन देऊन होमिओपॅथी म्हणजे बीएचएमएस केलेल्या लोकांना एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने हा जीआर काढलाय। तो अतिशय इलॉजिकल आहे। त्याच्यामुळे पर्यायाने रुग्णसेवेवरच त्याचा इफेक्ट होणार आहे। कारण जी रुग्णसेवा एक एमबीबीएस कंप्लीट करून कोर्स कंप्लीट करून करणारा व्यक्ती देऊ शकतो, ती फक्त बीएचएमएस केल्यानंतर एक शॉर्ट सीसीएमपी कोर्स केलेला व्यक्ती कधी देऊ शकणार नाही। त्याच्यातून रुग्णांसाठी जो धोका निर्माण होतोय, आरोग्य सेवेसाठी जो धोका निर्माण होतोय, त्याच्या निषेधार्थ आम्ही हा संप पुकारलेला आहे। ज्याच्यामध्ये आज सकाळी 8 वाजतापासून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत महाराष्ट्रभर सर्व वैद्यकीय सेवा या 24 तासासाठी बंद राहतील आणि याच्यातून रुग्णांना जी हेळसांड होते त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत, आम्ही दिलगीर आहोत। परंतु फ्युचरमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांना म्हणा किंवा पर्यायाने रुग्णांच्या सेवेमध्ये काही गैरसोय होऊ नये किंवा त्याचा क्वालिटी त्याचा दर्जा कमी होऊ नये, यासाठी हा संप किंवा ही जी जीआर आहे मागे घेणं, यासाठी शासनाला नोटिफाय करण्यासाठी हा संप अतिशय आवश्यक होता। त्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे।